ओके, तर आपला सॉलिड स्टेट आणि सोल्युशन्स टॉपिक बघून झालं. आता तिसरा टॉपिक बघायचा आहे आयोनिक इक्विलिब्रियम. ओके, तर पहिली कन्सेप्ट आहे यामध्ये ती म्हणजे इलेक्ट्रोलाइट. तर आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? तर इलेक्ट्रोलाइट म्हणजे असे सबस्टन्स की ज्यांचं हायड्रोलायसिस केलं, म्हणजे हायड्रोलायसिस म्हणजे काय, तर पाण्यामध्ये त्यांना टाकलं तर ओके, तर हायड्रोलायसिस केल्यावर ते डिसोसिएट होतात आयन्स मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या NaCl आहे. आता NaCl ला जर तुम्ही H2O सोबत ऍड केला तर ते Na वेगळं होतं, म्हणजे Na प्लस वेगळं होईल, Cl मायनस असं वेगळं होईल. सो जे सबस्टन्स किंवा कंपाऊंड घ्या की जे डिसोसिएट होतात आयन्स मध्ये त्यांना म्हणतात इलेक्ट्रोलाइट्स. तर यामध्ये नंतर दोन टाइप्स पडतात, एक म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि एक वीक इलेक्ट्रोलाइट. ओके, तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय की जे म्हणजे ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएट होतात. म्हणजे आता त्यामध्ये एक NaCl एक्झाम्पल आहे समजा, म्हणजे आता मीठ जर तुम्ही पाण्यात टाकलं तर ते पूर्ण कम्प्लिटली डिसोसिएट होतं. सो ते ना स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे स्ट्रॉंग मध्ये डेफिनेशन लक्षात ठेवा फक्त, म्हणजे जे कम्प्लिटली डिसोसिएट होणार आहेत किंवा ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएट होणार आहेत ते म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतील. आणि वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय असणार आहेत की जे म्हणजे थोड्या प्रमाणात म्हणजे लेस अमाऊंट मध्ये फक्त डिसोसिएट होणार आहेत, ते म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट असतात. आता याचे एक्झाम्पल्स बघायचे गेले तर NaCl, HCl, नंतर KOH, NaOH, यामध्ये CH3COH, ओके, त्यानंतर NH4OH. ओके, सो या टाइप मध्ये एक्झाम्पल्स असतील आणि खूप आहेत एक्झाम्पल्स नंतर प्रॅक्टिस करा की कोणतं कशामध्ये येतं. सो इलेक्ट्रोलाइट्स मध्ये एवढंच आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. तर पुढचा कन्सेप्ट आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. ओके, पहिला तर डिसोसिएशन म्हणजे तर काय की डिसोसिएशन म्हणजे काय असते, तर एक कंपोनंट आहे किंवा सबस्टन्स आहे समजा, त्याचा आयन्स मध्ये ब्रेक होतो तो, सो त्याला म्हणतात डिसोसिएशन. म्हणजे पाण्यामध्ये टाकल्यावर त्याचं डिसोसिएशन होतं. ओके, सो डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय की किती डिसोसिएट झाला. ओके, तर म्हणजे आता जर समजा NaCl आहे आणि आपण हा 10 मोल घेतलाय. ओके, सो 10 मोल मधला 9 मोल तो डिसोसिएट झाला समजा. म्हणजे आता NaCl आहे तर मोस्टली सगळा डिसोसिएट होणार आहे. इथे फक्त समजण्यासाठी घेऊया की आपण 9 मोल डिसोसिएट झाला. ओके, सो हा 9 मोल डिसोसिएट झाला तर 9/10 म्हणजे 0.9 हा तुमचा येईल डिग्री ऑफ डिसोसिएशन. याचा सिम्बॉल आहे अल्फा. ओके, सो अल्फा किती येईल 0.9. ओके, म्हणजे काय कळालं तर तुम्हाला की नंबर ऑफ moles dissociated upon total number of moles. अल्फा म्हणजे नंबर ऑफ मोल म्हणजे किती डिसोसिएट झालेत. आता 10 पैकी तर 9 डिसोसिएट झाले, सो 9 आणि टोटल नंबर ऑफ मोल्स म्हणजे 10, सो 9/10 असा तुमचा डिग्री ऑफ डिसोसिएशन येईल. ओके, सो हा डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑब्विसली स्ट्रॉंग साठी जास्त असणार आहे. म्हणजे स्ट्रॉंग असतात ते कम्प्लिटली डिसोसिएट होतात, सो त्यासाठी तो जास्त असणार आहे. आणि वीक इलेक्ट्रोलाइट असतात, वीक इलेक्ट्रोलाइट साठी ते खूप कमी डिसोसिएट होतात, सो तो खूप कमी असणार आहे. ओके, त्यानंतर आपल्याला एक बघायचं आहे पर्सेंट डिसोसिएशन. ओके, सो पर्सेंट डिसोसिएशन म्हणजे काय, तर याला फक्त अल्फाला 100 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे एक पर्सेंटेज काढायचं समजा की म्हणजे आता आपण या पद्धतीने करतो. म्हणजे समजा तुम्हाला 10 पैकी 9 मार्क्स पडले तर पर्सेंटेज काढताना आपण काय करणार, 100 ने मल्टिप्लाय करणार आहे. सो त्याच पद्धतीने आपल्या इथं 90% येईल. सो त्याच पद्धतीनं हा असतो पर्सेंट डिसोसिएशन. म्हणजे जो अल्फा आहे तुमचा नंबर ऑफ मोल्स ऑफ डिसोसिएशन अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स, याला जर जेव्हा तुम्ही 100 ने मल्टिप्लाय करता तेव्हा येतं तुमचं पर्सेंट डिसोसिएशन. तर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा अल्फाचा आणि हा पर्सेंट डिसोसिएशनचा. ओके, तर त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे पुढे ऍसिड आणि बेस म्हणजे काय. तर आता आपल्याला सिम्पली माहिती आहे ऍसिड आणि बेस काय असतं. तर तीन वेगवेगळ्या जणांनी तीन त्यांच्या वेगवेगळ्या थेरीज देतात, तर त्या पद्धतीने ऍसिड आणि बेस काय ते समजून घेऊया. ओके, तर आता आपण बघणार आहे ऍसिड आणि बेस काय असतं. सो ऍसिड आणि बेस काय, तर याच्या अशा वेगवेगळ्या 3 थेरीज दिल्या. म्हणजे एक तर पहिला आरएनएस थेरी आली, त्यामध्ये काही ते ड्रॉबॅक्स निघाले. त्यानंतर ब्रोन्स्टेड लॉडी थेरी आली, त्यानंतर लुईस थेरी आली. सो त्या पद्धतीने आपण बघत जाणार आहे की एक एक थेरी म्हणजे त्या प्रत्येक थेरीसाठी ऍसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल्स कसे आहेत. सो पहिली तर थेरी बघूया आरएनएस थेरी. सो
आर्हेनियस थेरी म्हणजे दिली तर आर्हेनियस ने दिली. सो आर्हेनियस नुसार काय ऍसिड म्हणजे काय तर ऍसिड म्हणजे असा सबस्टन्स की ज्याच्याकडे H आयन असायला पाहिजे. म्हणजे समजा HCl घेतला तर त्यामध्ये H आयन असायला पाहिजे आणि जेव्हा त्याचे हायड्रोलायसिस करणार आहे तो तेव्हा तो H+ आयन क्रिएट करणार आहे किंवा प्रोड्यूस करणार आहे समजा. सो एवढंच क्लिअर की प्रोड्युसेस H+ आयन ऑन हायड्रोलायसिस. ओके. सो त्याच पद्धतीनं बेस म्हणजे काय असणार आहे. बेस म्हणजे माहिती आहे H+ जेव्हा ऍसिड साठी असतं बेस साठी आपण काय OH- घेतो. सो प्रोड्युसेस OH- आयन ऑन हायड्रोलायसिस. म्हणजे ऍसिड म्हणजे काय असणार आहे की H+ आयन करणार आहे क्रिएट प्रोड्यूस करणार आहे आणि बेस म्हणजे OH- प्रोड्यूस करणार आहे. एक एक्झाम्पल्स बघा दोन्हींचे. सो जर तुम्ही HCl घेतला सो HCl मध्ये काय होतं H+ हायड्रोलायसिस जेव्हा HCl चं करतात तेव्हा H+ आणि Cl- हे या पद्धतीने वेगळे होतात. सो इथं H+ तयार झाला. सो H+ प्रोड्यूस झाला म्हणजे हा काय असणार आहे HCl हा ऍसिड असणार आहे. ओके. त्यानंतर आणि एक एक्झाम्पल घेऊया NaOH. ओके. आता NaOH चं काय होणार आहे तर Na+ OH- हे या पद्धतीने वेगळे होणार आहेत. आता यामध्ये OH- हा आयन तयार झाला. आता OH- तयार झालाय त्या म्हणजे काय हा बेस आहे. म्हणजे NaOH काय झाला तर बेस आहे. सो सिंपली लक्षात ठेवा की आर्हेनियस थेरी मध्ये काय आहे की जे ऍसिड्स आहेत ते म्हणजे H+ आयन तयार करणार आहेत आणि बेस म्हणजे OH- आयन तयार करणार आहेत. आता ते म्हणजे आता याचा तर ड्रॉबॅक काय आला की म्हणजे समजा आता इथं Na2CO3 आहे. आता आपल्याला माहिती आहे की हा बेस आहे. ओके. सो याचं जेव्हा तुम्ही हायड्रोलायसिस कराल तर तेव्हा तो काय OH- आयन देणार नाही कारण की OH- आयन द्यायला पहिला त्याच्याकडे OH- असायला पाहिजे. आता NaOH मध्ये होता म्हणून. ओके. सो आता Na2CO3 मध्ये आहे का तर Na2CO3 मध्ये नाहीये. सो अशांसाठी ही थेरी ऍप्लिकेबल होणार नाहीये कारण की Na2CO3 मध्ये OH- नाहीये. सो ही थेरी प्रत्येक ऍसिड बेस साठी प्रत्येक इलेक्ट्रोलाइट साठी ती ऍप्लिकेबल नव्हती. त्यामुळे पुढची थेरी आली की ब्रॉन्स्टेड-लॉडी थेरी. ओके. सो ब्रॉन्स्टेड-लॉडी हे दोघं जण होते आणि त्यांनी एक थेरी दिली. त्यांच्या पद्धतीने काय ऍसिड म्हणजे काय तर H+ आयन डोनेट करणार आहे. ओके. डोनेट H+ आयन आणि बेस म्हणजे काय तर H+ आयन एक्सेप्ट करणार आहे. म्हणजे जेव्हा दोन इलेक्ट्रोलाइट्स एकत्र येतील तेव्हा जो H+ आयन देईल तो म्हणजे झाला ऍसिड आणि जो एक्सेप्ट करणार आहे तो म्हणजे झाला बेस. एक एक्झाम्पल बघूया आता यांचे. तर HCl घेतला समजा हा ऍसिड आहे तर बघूया नंतर. सर HCl आहे आणि त्यासोबत आपण NH3 रिॲक्ट करतो. सो या केस मध्ये कसं होणार आहे HCl H आयन देणार आहे NH3 ला आणि इथे तयार होईल NH4+ आणि Cl-. ओके. सो या पद्धतीने ही रिएक्शन तयार होणार. आता यामध्ये बघा की HCl ने काय केलं की HCl चं झालंय Cl. सो एक H+ यानं डोनेट केला. सो जो डोनेट करतो तो असतो ऍसिड. म्हणजे आपण लिहिलं H+ आयन जो डोनेट करतो तो म्हणजे ऍसिड. सो हा एक नंबरचा ऍसिड आहे समजा. सो हा ऍसिड झाला. त्यानंतर NH3 ने काय केलं की NH3 चं NH4 मध्ये झाले. ओके. सो NH3 चं NH4 मध्ये झाले त्यामुळे त्यानं एक H+ एक्सेप्ट केलाय. सो जो एक्सेप्ट करतो त्याला आपण म्हणतो बेस. सो हा बेस आहे. सो आता ही इथे एक रिएक्शन तयार झाली ती वीक ऍसिड सोबत वीक इलेक्ट्रोलाइट सोबत असते. सो ही रिव्हर्सिबल असते म्हणजे इथून इथे जाईल इथून इकडे येईल. सो या पद्धतीने ती कंटिन्युअस होत असते. सो आता जर समजा की NH4+ आहे सो NH4+ काय करेल आता Cl ला एका H+ ची गरज असणार आहे कारण की HCl तयार होण्यासाठी आता तिथे H+ ची गरज आहे त्यामुळे तो डोनेट करणार आहे. NH4 असणार आहे तो डोनेट करणार आहे एक आयन. सो हा पण झाला ऍसिड आणि आता Cl- काय करेल की Cl- ला कंप्लीट होण्यासाठी समजा किंवा रिॲक्ट करण्यासाठी त्याला एका H+ ची गरज आहे. सो जेव्हा तो H+ एक्सेप्ट करणार आहे म्हणजे हा झाला बेस. ओके. म्हणजे समजा की NH4 चं NH3 मध्ये झालं कारण की रिव्हर्सिबल पण रिॲक्शन आहे. सो NH4 चं NH3 मध्ये जेव्हा होतं त्यामध्ये काय केलं त्यानं की एक H+ डोनेट केला. सो डोनेट केला म्हणजे ऍसिड आणि नंतर Cl चं HCl झालं म्हणजे त्यानं एक H+ एक्सेप्ट केला. सो हा झाला बेस. आता हा 2 नंबरचा समजा. सो यामध्ये काय असतं हीच झाली ब्रॉन्स्टेड-लॉडी थेरी. यामध्ये एक येते कॉन्जुगेटेड पेअर कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. सो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणजे काय
की याच रिॲक्शन मध्ये समजा आता यामध्ये एका H प्लस आयनचा डिफरन्स असायला पाहिजे, म्हणजे या पेयर मध्ये म्हणजे दोन इलेक्ट्रोलाइट्स आहेत समजा किंवा दोन सबस्टन्स काही पण घ्या, दोन आयन्स आहेत, तर त्यांच्यामध्ये एका H प्लस आयनचा डिफरन्स असायला पाहिजे, त्याला आपण म्हणतो की कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेयर आहे. म्हणजे आता समजा इथे HCl आणि Cl, ओके, तर हा आहे ऍसिड आणि हा आहे बेस. सो यांच्यामध्ये जर डिफरन्स बघितला तर काय, इथं पण Cl आहे तिथं पण Cl आहे, फक्त याच्याकडे एक H एक्स्ट्रा आहे. सो एक H एक्स्ट्रा आहे, सो ही झाली कॉन्जुगेटेड पेयर, कारण की आपल्याला माहिती आहे डिफरन्स फक्त H प्लस आयनचा पाहिजे. सेम इथे NH3 आहे, NH4 प्लस आहे, सो याच्याकडे एक H प्लस एक्स्ट्रा आहे, म्हणजे ही पण कॉन्जुगेट पेयर आहे, ऍसिड बेस पेयर. म्हणजे डिफरन्स फक्त H प्लस चा पाहिजे, म्हणजे ते तयार होईल कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेयर. सो आता यातला ऍसिड कोणता असणार आहे आणि बेस कोणता असणार आहे, ज्याच्याकडे एक H एक्स्ट्रा आहे. म्हणजे आता समजा HCl आणि Cl मध्ये एक H कोणाकडे एक्स्ट्रा आहे, HCl, सो हा झाला ऍसिड, तो असेल बेस. आणि यामध्ये NH3 आहे, NH4 आहे, सो याच्याकडे एक H जादा आहे, सो एक H जादा आहे, म्हणजे हा असेल ऍसिड आणि हा असेल बेस. सो एवढंच आहे ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी मध्ये. त्यानंतर एक आलेसन थेरी, त्यानंतर पुढच्या थेरीकडे जाऊया, ती म्हणजे लुईस थेरी. काय आहे प्रोनाउन्स कसं करायला, लेविस, लुईस. सो लुईस थेरी घेऊया आपण. सो लुईस थेरी प्रमाणे काय आहे, तर ऍसिड म्हणजे काय, तर ऍसिड म्हणजे जो डोनेट करतो, सॉरी जो एक्सेप्ट करतो शेअर इन पेयर. एक एक्झाम्पल घेऊन बघूया. आणि म्हणजे आता जर समजा हा एक्सेप्ट करणार आहे तर हा काय करणार आहे, डोनेट करणार. ओके, सो एक्सेप्ट, हा एक्सेप्ट करतो शेअर इन पेयर इलेक्ट्रॉन आणि हा डोनेट करतो. सर एज एक्झाम्पल बघा, म्हणजे इझिली कळेल तुम्हाला. सो एक एक्झाम्पल घेऊया इथे BF3. सो म्हणजे मोस्टली BF3 आणि H आणि NH3. सो एवढेच एक्झाम्पल्स आहेत लुईस थेरीसाठी, जास्त आपल्याला बुक्स मध्ये दिले नाहीये. सो आता इथे BF3 घेतला समजा, BF3 या पद्धतीने दाखवू शकता तुम्ही, आणि यासोबत रिॲक्ट करायचं आपल्याला NH3. ओके, सो या पद्धतीने. आता तुम्हाला माहिती आहे की N वरती एक नेहमी लोन पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे या पद्धतीने आपण इथे त्याला शो करूया की दोन लोन पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. सो या केस मध्ये काय होणार, ऍडिशन जेव्हा कराल नाही तेव्हा हा N आहे तो ते लोन पेअर्ड इलेक्ट्रॉन BF3 ला देणार आहे. सो हा दिला, आणि इथे जेव्हा आपल्याला माहिती आहे की लोन पेअर्ड इलेक्ट्रॉन एखादा जर शेअर करतोय किंवा एखादा जर डोनेट करतोय, सो तिथे कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो, जो आपण 9 टॉपिक मध्ये बघितला. सो त्या पद्धतीचा इथे एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होईल. आता या केस मध्ये कसं आहे, एक लोन पेअर्ड इलेक्ट्रॉन BF3 ने एक्सेप्ट केला. आता BF3 न एक्सेप्ट केलाय, एक्सेप्ट केला म्हणजे हा BF3 झाला ऍसिड, आणि NH3 न काय केला, तर NH3 न डोनेट केला. आता डोनेट केला त्यामुळे हा झाला बेस. सो या पद्धतीनं 3 थेरीज आहेत, अरेनियस, ब्रॉन्स्टेड-लॉरी आणि लुईस. सो तुम्हाला सगळं क्लिअर झालं असेल काय थेरीज आहेत. त्यानंतर एक छोटासा पॉइंट आहे की एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर, ते एक बघूया. एम्फोटेरिक नेचर ऑफ H2O किंवा वॉटर समजा. सो एम्फोटेरिक म्हणजे काय, आता माहिती आहे एम्फो म्हणजे काय असतं, दोन्ही साईडचं, म्हणजे हे पण आणि हे पण, सो दोन्हीकडचं. सो एम्फोटेरिक मध्ये काय असणार आहे की H2 असतं ते ऍज अ ऍसिड पण रिॲक्ट करतं आणि ऍज अ बेस पण रिॲक्ट करतं. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याची रिॲक्शन ऍसिड सोबत कराल तेव्हा ते ऍज अ बेस रिॲक्ट करणार आहे, आणि जेव्हा त्याची रिॲक्शन तुम्ही बेस सोबत कराल तेव्हा ते ऍज अ ऍसिड रिॲक्ट करणार आहे. म्हणजे एक तर एक जे एक्झाम्पल बघूया. आता जर समजा H2O घेऊया आणि याला आपण पहिला ऍसिड सोबत रिॲक्ट करूया. एखादा HCl घेतलं समजा. सो या केस मध्ये कसं होणार आहे, HCl हे ऍसिड आहे. ओके, सो HCl ऍसिड आहे, ते काय करणार आहे की एक H प्लस आयन डोनेट करणार आहे. सो या केस मध्ये कसं होईल, H3O प्लस तयार होईल आणि Cl मायनस तयार होईल. ओके, सो या केस मध्ये काय झालं तर आपण बघू शकतो की HCl ला काय केलं की एक H प्लस डोनेट केला. एक H प्लस जो डोनेट करतो तो काय असतो ऍसिड, आणि H2O ने काय केलं की एक H प्लस एक्सेप्ट केला त्याच्याकडून आणि H3O प्लस बनला. सो H3O प्लस बनला, एक एक्सेप्ट केला H प्लस आयन, सो हा झाला बेस. आणि आपल्याला माहिती आहे जो एक्सेप्ट करतो H प्लस आयन तो असतो बेस, आणि जो डोनेट करतो तो असतो ऍसिड. सो या केस मध्ये काय घडलं की जेव्हा आपण H2O ला ऍसिड सोबत रिॲक्ट केलं तेव्हा तो ऍज अ बेस त्यानं वर्क केलं. सो अनेक एक एक्झाम्पल घेऊन बघूया. आता या केस मध्ये आपण रिॲक्ट होता त्याला एखाद्या बेस सोबत, म्हणजे आता इथं NH3 घेतला समजा. सर या केस मध्ये काय होणार आहे की OH इथे NH4 प्लस तयार होईल,
आणि OH मायनस आहे. सो या केसमध्ये काय झालं, NH3 न एक एक्सेप्ट केलाय, एक H प्लस एक्सेप्ट केलाय. सो हा झाला बेस, कारण की आपल्याला माहिती NH3 आपण बेस ऍज अ बेसच घेतलाय. आणि त्यानंतर H2O न काय केला, H2O न एक डोनेट केलाय. सो डोनेट केलाय त्यामुळे हा झाला ऍसिड. सो एवढंच लक्षात ठेवायचं एम्फोटेरिक नेचर मध्ये की जेव्हा H2O ला तुम्ही बेस सोबत रिएक्ट करता तेव्हा तो ऍज अ ऍसिड रिएक्ट करणार आहे, आणि जेव्हा तुम्ही त्याला ऍसिड सोबत रिएक्ट करता तर तेव्हा तो ऍज अ बेस वर्क करणार आहे. सो एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर मध्ये एवढंच आहे. त्यानंतर आता पुढचे आपण पॉइंट्स बघणार आहे जे मेन पॉइंट्स असतील आणि मोस्टली मॅथमॅटिकल सगळे एक्झाम्पल्स त्यावरतीच विचारले जातील. सो ते बघू. सो आता बघणार आहे आपण ऍसिड आणि बेसचे टाइप्स काय असतात. सो सिम्पली ऍसिडचे टाइप्स आहेत स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, आणि बेसचे टाइप आहे स्ट्रॉंग बेस अँड वीक बेस. यांचे फक्त एक्झाम्पल्स माहित करून घ्या की काय काय कोणाचे काय एक्झाम्पल्स आहेत. पुढे जेव्हा आपण जाऊन याचे सॉल्ट बनवणार आहे, एकमेकांचे कॉम्बिनेशन्स करणार आहे तेव्हा कन्फ्युज होईल. त्यामुळे आताच बघून घ्या की कोणते स्ट्रॉंग आहेत कोणते वीक आहेत. सो सिम्पली स्ट्रॉंग ऍसिड मध्ये काय असणार आहे की हे पटकन डिसोसिएटेड होणार आहे कम्प्लिटली. जेव्हा तुम्ही एखाद्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये वॉटर मध्ये कशात पण टाकाल तेव्हा हे फास्ट मध्ये डिसोसिएट होणार किंवा कम्प्लिटली डिसोसिएटेड होणार आहे, आणि हे खूप कमी प्रमाणात डिसोसिएट होणार. सो एवढा डिफरन्स असतो स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस सेम त्याच पद्धतीनं. सो असा डिफरन्स आहे. त्यानंतर आता पुढचं बघायचं आपल्याला मेन पॉइंट ऑस्टवॉल्डचा डायल्युशन लॉ. सो पहिला एक कन्सेप्ट बघूया डिसोसिएशन. ऑस्टवॉल्ड डायल्युशनच्या पहिला एक कन्सेप्ट बघूया आपण की डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे काय. डिसोसिएशन कॉन्स्टंट किंवा तुम्हाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हे दोन्ही शब्द वापरतात, डिसोसिएशन कॉन्स्टंट किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. सो आता या केस मध्ये कसं असतं, एखादं ऍसिड समजा एक जनरल नोटेशन देऊया वीक ऍसिड साठी HA. आता HA म्हणजे कसं आहे तर एखादं एक्झाम्पल घेऊया म्हणजे CH3COH हे ऍसिटिक ऍसिड घेतलं. सो यामध्ये जो H दाखवलाय तो हा H असेल, म्हणजे जो याला जर आयोनाइज केला तुम्ही तर त्याचं H प्लस वेगळा निघेल आणि CH3COO मायनस हा वेगळा निघेल. CH3COO मायनस आणि H प्लस हा वेगळा निघेल. सो H प्लस तर हा H आहे आणि A म्हणजे हे राहिलेलं हे कम्प्लीट असेल. सो या पद्धतीने किंवा आता जर समजा HF आहे, सो HF मध्ये काय होईल हा H वेगळा असेल आणि ते A म्हणजे हा F असेल. सो या पद्धतीने आपण एक जनरल नोटेशन दिले HA म्हणून H आणि हे ऍसिड साठी. सो या पद्धतीने HA हे एक जनरल नोटेशन दिले आपण, आणि या पद्धतीनेच BOH आपण बेस साठी या पद्धतीचं BOH लिहितो बेस आणि OH मायनस तिथं लागलं असतो. ओके. सो जेव्हा HA चं तुम्ही आयोनायझेशन करणार आहे किंवा हायड्रोलाइज करणार आहे एखाद्या ऍक्वियस सोल्युशन मध्ये तेव्हा याचं आयोनायझेशन कसं होणार आहे H प्लस आणि A मायनस. सो या पद्धतीनं होणार आहे त्याचं आयोनायझेशन. सो आता डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे काय. सो डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे बेसिकली कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स म्हणजे H प्लस कॉन्सन्ट्रेशन, A मायनस कॉन्सन्ट्रेशन आणि अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स म्हणजे HA. ओके. सो या पद्धतीनं तो असणार आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्टचं किती आहे आणि अपॉन त्याच्या कॉन्सन्ट्रेशन टोटल त्या रिएक्टंटचं किती आहे. सो या पद्धतीनं असतो डिसोसिएशन कॉन्स्टंट. सेम डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे बेस साठी असतो तो, म्हणजे आता इथे आपण BOH घेतला समजा तर याचं कसं होईल B प्लस OH मायनस. सो या पद्धतीने तयार होईल. याचा आपण बेसला B लिहिणार आहे Ka आणि Kb. सो या पद्धतीनं इथे येईल B प्लस OH मायनस अपॉन BOH. सो ओके एवढंच लक्षात ठेवायचं. फॉर्म्युला लक्षात ठेवा की Ka चं काय असणार आहे. आता जे आपण ब्रॅकेट मध्ये दाखवतो ते म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं, म्हणजे H प्लस किती आहे त्या सोल्युशन मध्ये, A मायनस किती प्रमाणात आहे विथ रिस्पेक्ट टू ते, म्हणजे टोटल किती आहे आणि टोटल मध्ये हा किती आहे ते त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिफाइन करतं. सो या पद्धतीनं ते ब्रॅकेट मध्ये कॉन्सन्ट्रेशन आहे एवढं समजा. आणि त्यानंतर K आणि Kb हे डिसोसिएशन कॉन्स्टंट आहेत. हा ऍसिडचा आहे आणि हा बेसचा आहे. सो याच्या बेसिस वरती आपल्याला मेनली बघायचं आहे आता हा समजा इथे ऑस्टवॉल्डचा डायल्युशन लॉ. ओके. तर हा मेन पॉइंट आहे या टॉपिक मधला की ऑस्टवॉल्डचा डायल्युशन लॉ आहे. सो सिम्पली आपण आहे त्याच पद्धतीने बघूया की एक रिएक्टंट आहे, एक ऍसिड आहे समजा की HA म्हणून ऍसिड आहे आणि तुम्ही त्याला एखाद्या सोल्युशन मध्ये टाकता. ओके. सो सोल्युशनचं व्हॉल्यूम समजा V आहे. ओके. म्हणजे सोल्युशन आहे एक असं बीकर मध्ये सोल्युशन आहे समजा आणि त्या बीकरचं व्हॉल्यूम किती आहे किंवा सोल्युशनचं व्हॉल्यूम V एवढं व्हॉल्यूम आहे त्याचं, आणि त्यामध्ये आपण 1 मोल HA टाकतोय.
1 मोल एच टाकणार म्हणजे एचचं कॉन्सन्ट्रेशन किती झालं 1 मोल. ओके, सो त्या पद्धतीनं आता पुढं मग जेव्हा आपण त्या व्ही एवढ्या व्हॉल्यूमच्या सोल्युशन मध्ये 1 मोल एच टाकणार आहे तेव्हा एचचं काय होणार आहे डिसोसिएशन होणार आहे. सो एचचं डिसोसिएशन कसं होणार एच प्लस आणि ए मायनस हे वेगवेगळे होणार. सो आता त्यानंतर आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट कसा लिहू शकतो केचा की सेम आपल्याला माहिती आहे की म्हणजे प्रोडक्ट्स आणि आपण त्याचे रिएक्टन्स असणार किंवा जे आयोनाइज झाल्यात ते आणि आपण त्याचे टोटल नंबर ऑफ जे अनडिसोसिएटेड असणार आहेत ते म्हणजे यामध्ये लक्षात ठेवा. अशी आता जर प्रोडक्ट्स रिएक्शन जो त्याच पद्धतीने लक्षात ठेवा की वरती असणारे ते जेवढे डिसोसिएट झालेले आहेत आणि खाली असणारे ते किती अनडिसोसिएटेड राहिले म्हणजे जेवढे डिसोसिएट नाही झाले ते राहिलेले असणार आहेत एचचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्या सोल्युशन मध्ये ते असणार आहे. ओके, सो त्या पद्धतीने आता पुढं काय बघायचं आहे तर पुढं अल्फा येईल म्हणजे समजा आता आपण काय बघितलंय व्ही एवढं व्हॉल्यूम आहे 1 मोल एच घेतलाय. सो आता एक लक्षात आणा फक्त की समजा इथं 10 मोल एच असतं 10 मोल एच आहे. ओके, आता जर समजा 10 मोल मधलं 2 मोल एवढं डिसोसिएट झालं मी काय म्हणतो 10 मोल एच होता. आता आपण इकडे 1 मोल पकडलाय सिम्पलीसाठी बघूया की 10 मोल एच आहे आणि त्यातला 2 मोल डिसोसिएट झाला. तर 2 मोल डिसोसिएट झाल्या म्हटल्यावर 2H प्लस आणि 2 मोल ए मायनस मिळणार आहेत आपल्याला. हे पण 2 मोल असणार आहे हे पण 2 मोल असणार कारण की 2 मोल एच डिसोसिएट झालाय. सो 2 मोल जेव्हा एच डिसोसिएट होणार आहे तेव्हा 2 मोल एच प्लस आणि 2 मोल ए मायनस या पद्धतीने मिळणार आहे आपल्याला. सो आपण यालाच काय म्हणतो की किती आयोनाइज झालं म्हणजे किती आयन्स त्याचे क्रिएट झाले त्याला आपण म्हणतो डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा. ओके, अल्फा आपण बघितलेला आहे की म्हणजे नंबर ऑफ डिसोसिएटेड आयन आपण टोटल नंबर ऑफ आयन्स. सो आपण त्याला म्हणतो अल्फा म्हणजे त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन असेल. आता जर समजा इथं अल्फा एवढे आयन्स डिसोसिएट झालेले आहेत. ओके, अल्फा एवढे आयन्स डिसोसिएट झालेला आपण इथं एक चार्ट बनवून घेऊया इथे H प्लस आणि ए मायनस. ओके, सो अल्फा एवढे आयन्स डिसोसिएट झाले म्हणजे H प्लस पण अल्फा तयार झाले आणि ए मायनस पण अल्फा एवढे तयार झाले. सो आता जेव्हा हे अल्फा एवढे तयार झाले म्हणजे आता समजा की मग अनडिसोसिएटेड किती आहेत म्हणजे एवढे डिसोसिएट अल्फा एवढे डिसोसिएट झाले तर अनडिसोसिएटेड म्हणजे याचे आहे तसे किती राहिले तर 1 मायनस अल्फा होईल. आता 1 मायनस अल्फा कसे कारण की 1 मोल एवढे घेतले 1 मोल मधले समजा 0.5 मोल डिसोसिएट झाले तर आता राहिले किती अनडिसोसिएटेड म्हणजे याचे किती राहिले तर 1 मायनस 0.5. सो त्या पद्धतीने 1 मायनस अल्फा येईल. ओके, सो इथपर्यंत कळलं की काय असेल की म्हणजे अल्फा एवढे डिसोसिएट झाले म्हणजे अल्फा एवढे एच प्लस तयार झाले नंतर अल्फा ए मायनस तयार झाले आणि जेवढे अनडिसोसिएटेड राहतील ते 1 मायनस अल्फा असेल. ओके, सिम्पली त्यानंतर आपण बघूया यांचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार. सो कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूमच्या रिस्पेक्ट असणार आहे. सो आपण कॉन्सन्ट्रेशन फाइंड करण्यासाठी काय करणार सिम्पली याला व्हॉल्यूमने डिवाइड करणार आहे. ओके, मग आपल्याला त्याचं व्हॉल्यूम मिळेल विथ रिस्पेक्ट टू म्हणजे आपण डायरेक्ट कॉन्सन्ट्रेशन बघूया एचचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे म्हणजे अनडिसोसिएटेडचं किती आहे आणि डिसोसिएटेड यांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. आता कॉन्सन्ट्रेशन फाइंड करणार आहे म्हणजे काय करणार आहे आपण त्यांना सिम्पली व्ही ने डिवाइड करणार आहे कारण की याचं व्हॉल्यूम व्ही आहे. सो याला व्ही ने डिवाइड केलं त्यानंतर याला पण व्ही ने डिवाइड केलं आणि याला पण व्ही ने डिवाइड केलं. सो प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन भेटलं म्हणजे एचचं अनडिसोसिएटेडचं कॉन्सन्ट्रेशन भेटलं नंतर एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन भेटलं ए प्लसचं सुद्धा हे आपल्याला 3 वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन्स भेटले. सो आता हे कॉन्सन्ट्रेशन आहे इथं आपण पुट करू शकतो. ओके, सो के म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट. आता एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे अल्फा अपॉन व्ही आणि ए प्लसचं पण अल्फा अपॉन व्ही आणि खाली येईल अल्फा 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. ओके, जर हे सॉल्व केला तर तुम्हाला भेटेल व्ही कॅन्सल होईल 1 आणि अल्फा स्क्वेअर आणि पुढे 1 मायनस अल्फा इंटू व्ही. सो हा एक फॉर्म्युला मिळेल. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी की म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंटचा काय आहे अल्फा स्क्वेअर. अल्फा म्हणजे काय की डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे म्हणजे किती पर्सेंट आयन पर्सेंट नको किती मोल्स ऑफ आयन्स डिसोसिएट झाले आणि हे असेल ते टोटल व्हॉल्यूम असेल. ओके, आता पुढे जर आपण बघितले की म्हणजे अल्फा. सो आता जेव्हा आपण कन्सिडर करतो हे आपण सगळं कन्सिडर करतो वीक ऍसिडसाठी. आपण पहिला डिफाइन केला ऑक्सफोर्ड डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड असतो वीक ऍसिड किंवा वीक बेस. सो जेव्हा वीक ऍसिड रिॲक्ट करतो तेव्हा माहिती आपल्याला की खूप कमी प्रमाणात डिसोसिएट होतो म्हणजे जर स्ट्रॉंग असला तर पूर्ण डिसोसिएट होतो पण इथं आपण बोलतोय ते सगळं वीक सोबत आहे. सो वीक खूप डिसोसिएटेड कमी होतो म्हणजे अल्फा खूप कमी असणार आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की अल्फा नियरली इक्वल टू 0 पण असेल खूप कमी असणार आहे. सो नियरली आपण इक्वल टू याला जर 0 म्हणलं म्हणजे अल्फा इज इक्वल टू जर समजा 0 आहे
तर हा 1 - 0 1 राहील आणि तुम्हाला एक वेगळा फॉर्म्युला मिळेल a इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन ओके. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. मेनली आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे, याच्यापेक्षा जास्त हे खूप कॉम्प्लिकेटेड होतं. सो आपण प्रत्येकी हाच फॉर्म्युला वापरणार आहे a अल्फा स्क्वेअर अपॉन v. तो इथे लिहून घेऊया आपण हा फॉर्म्युला k इज अल्फा स्क्वेअर अपॉन v. ओके. सो त्यानंतर आणि काय तर जर समजा v ला आपण 1 अपॉन c लिहू शकतो. हा एक फॉर्म्युला काय म्हणजे लक्षात ठेवा, v इज इक्वल टू 1 अपॉन c. म्हणजे v म्हणजे काय, व्हॉल्यूम आहे, आणि c म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे. सो v इज इक्वल टू 1 अपॉन c. जेव्हा v ला आपण आता 1 अपॉन c लिहिलं तर c वरती जाईल. सो k चा आणि एक फॉर्म्युला मिळेल तुम्हाला, काय मिळेल तर अल्फा स्क्वेअर c. सो डिसोसिएशन कॉन्स्टंटचे हे दोन फॉर्म्युले मिळाले, अल्फा स्क्वेअर अपॉन v आणि अल्फा स्क्वेअर c. ओके. सो त्यानंतर अल्फा स्क्वेअरचे बघा, म्हणजे v या साइडला जाईल फक्त आणि आपल्याला फॉर्म्युला मिळेल k इंटू v. आणि इथे जर बघितला सो इथे मिळेल k अपॉन c. आणि जेव्हा आपण स्क्वेअर रूट काढलं दोन्ही साइडचं तर आपल्याला मिळेल अंडर रूट k v आणि इथे मिळेल k इंटू c. ओके. या पद्धतीने मिळेल आपल्याला. आणि यावरून डिफाइन काय करायचंय तर आपल्याला सांगायचंय की कोण कोणाला कसं प्रोपोर्शनल आहे. म्हणजे आता k हा तर कॉन्स्टंटच आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे, तर याची तर काय व्हॅल्यू चेंज होणार नाही आहे k किंवा ओके. सो यांच्या व्हॅल्यू चेंज होणार नाही आहे. सो अल्फा असणार आहे म्हणजे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ v ला. ओके. आणि जो अल्फा आहे तो डायरेक्ट इनडायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, इनडायरेक्ट प्रोपोर्शनल आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ c. ओके. सॉरी कॉन्सन्ट्रेशनला डायरेक्ट. ओके. सो एवढे लक्षात ठेवायचं आहे. आता यातले फॉर्म्युले कोणते कोणते लक्षात ठेवायचे तर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा म्हणजे हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. त्यानंतर हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. आणि हे फक्त तुम्हाला फॉर्म्युलावरून कळूनच जाईल. सो जरी पण तुम्हाला म्हणजे पूर्ण कळालं नसेल की काय, तो प्रत्येक टर्म माहित असून दे की तुम्हाला काय, आणि फॉर्म्युले तुम्हाला पाठ असावे लागतील आणि कन्सेप्ट पण क्लिअर ठेवा, म्हणजे जेणेकरून सगळं कळेल की काय व्हायला. ओके. सो हे दोन फॉर्म्युले मेन आहेत. आपण इथे ब्रॅकेट करू. सो हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. आता जर जसं आपण ह्याच्यासाठी बघितलं, ऍसिड साठी बघितलं, सो सेम सगळं घडतं बेस सोबत. म्हणजे आता इथं फक्त काय असेल, इथं BOH येईल आणि इथं रिॲक्शन काय होईल B प्लस OH मायनस. ओके. सो इथं पण सेम त्याच पद्धतीने इथं B होईल आणि इथं OH मायनस होईल आणि इथं BOH येईल समजा. सो आता BOH. ओके. सो इथं फक्त काय असेल सेम त्याच पद्धतीने इथं BOH येईल, इथं B प्लस येईल, इथं OH मायनस येईल आणि सेम सगळं घडत जाईल. फक्त इथं काय असेल K च्या जागी KB असेल. दॅट्स फक्त एवढा चेंज आहे की K च्या जागी KB असणार आहे. बाकी जेवढे सगळे फॉर्म्युले आहेत सेम. सो हे फॉर्म्युले तुम्ही बाय करून घ्या. कसे क्वेश्चन्स विचारतात म्हणजे आता डिग्री ऑफ डिसोसिएशन देतील, व्हॉल्यूम देतील आणि तुम्हाला म्हणतील की K फाइंड करा, डिसोसिएशन कॉन्स्टंट फाइंड करा. सो या पद्धतीनं क्वेश्चन्स होत जातील. सो हा कळाला असेल ऑक्सफोर्ड डायलेशनला. आता पुढचे पॉइंट्स बघूया. ओके. तर पुढचा पॉइंट बघणार आहे आपण ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. छोटाच पॉइंट आहे हा. सो ॲटो आयोनायझेशन म्हणजे कसं आहे, वॉटर त्याच्यातच डिसोसिएट होणार आहे समजा. म्हणजे आधी आपण असं कधी ऐकलं नाही की वॉटर त्याच्यात डिसोसिएट होते. सो हे खूप कमी प्रमाणात होत असते समजा, म्हणजे लाईट खूपच कमी प्रमाणात. सो त्याला आपण म्हणतो ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. म्हणजे जे वॉटर असतं ते स्वतःच्यातच आयोनाइज होतं. सो एक रिॲक्शन घेऊया समजा की H2O प्लस काय असणार आहे, तरी H2O असणार आहे यामध्ये. सो या केसमध्ये काय होतं, एक H3O प्लस आणि OH मायनस या पद्धतीचे आयन्स तयार होते. H2O प्लस H2O केलं तेव्हा H3O प्लस आणि OH मायनस हे आयन्स तयार होतील. आता यांना एक लक्षात ठेवा, याला म्हणतात हायड्रोनियम आयन. आता हायड्रोनियम H3O प्लस ला किंवा H प्लस पण सेमच असते सोडा, एवढा काही डिफरन्स नसतो. H प्लस आणि H3O प्लस दोन्ही एकमेकांना दाखवू शकतात, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन असं सेमच असतं. सो याला म्हणतात हायड्रोनियम आयन आणि हा असेल हायड्रॉक्सिल आयन. हायड्रॉक्सिल किंवा हायड्रॉक्साइड आयन सुद्धा म्हणतात त्याला. सो एवढे दोन शब्द लक्षात ठेवा, हा असेल हायड्रोनियम आणि हा असेल हायड्रॉक्साइड आयन. ओके. सो याचा जर आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट बघितला. आता डिसोसिएशन कॉन्स्टंट कसा बघत होतो आपण की म्हणजे पहिला तर आयन्स घ्यायचो जेवढे डिसोसिएट झालेले आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन जे राहिलेले आहेत म्हणजे रिॲक्टंट्स आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन. सो या पद्धतीने येईल किंवा इथं तुम्ही मल्टिप्लिकेशन आहे. सो
इथे तुम्ही डायरेक्ट स्क्वेअर दाखवू शकता. सो इथे आपण डायरेक्ट असा स्क्वेअर दाखवला. सो या केसमध्ये काय होणार, आता समजा H2O इकडे गेले, सो काय होईल इथे H2O स्क्वेअर, इथे H3O प्लस OH मायनस. सो या टाइप मध्ये तयार होईल. आता H2O असणार आहे ते कॉन्स्टंटच राहणार आहे, म्हणजे चेंज होणार नाही. H2O मध्ये काय त्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय चेंज होणार नाही. सो H2O असणार आहे ते कॉन्स्टंटच असणार आहे. सो आपण या पूर्ण टर्मला एक कॉन्स्टंट म्हणूया, म्हणजे K डॅश म्हणूया समजा. सो K डॅश असं आपण H2O स्क्वेअरला मानला कॉन्स्टंट. सो हे सेमच असेल इथे H3O प्लस आणि इथं OH मायनस. सो या पद्धतीनेच असेल. आता K इंटू K डॅश यालाच आपण म्हणणार आहे KW, दोघांना एकत्र म्हणजे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. ओके, सो आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हणजे आयोनिक प्रोडक्ट म्हणजे काय, त्याच्या आयन्सच्या कॉन्सन्ट्रेशनचा फक्त प्रोडक्ट असणार, म्हणजे H3O प्लस चं कॉन्सन्ट्रेशन इंटू OH मायनस चं कॉन्सन्ट्रेशन हा असणार आहे आयोनिक प्रोडक्ट म्हणजे K इंटू K डॅश. सो इथं आपण KW लिहितो कारण की वॉटर साठी. ओके, सो कळालं का प्रत्येका की KW म्हणजे काय, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. KW म्हणजेच H3O प्लस आणि OH मायनस हे असणार. सो आता जेव्हा तुम्ही टेम्परेचर बघा म्हणजे ऍट 298 केल्विन, 298 केल्विन म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस. ओके, सो ह्या टेम्परेचरला काय असतं, याचं कॉन्सन्ट्रेशन 1.0 इंटू 10⁻⁻7 असतं, म्हणजे H3O प्लसचं पण आणि OH मायनसचं पण एवढंच असतं. 1.0 इंटू 10⁻⁻7 म्हणजे हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. 1.0 इंटू 10⁻⁻7 एवढं लक्षात ठेवा. सो जेव्हा आपण इथे पुट करू तेव्हा दोन्हींचं ऍडिशन होऊन म्हणजे मल्टिप्लिकेशन होऊन ऍडिशन होईल. सो त्या पद्धतीनंच इथं मल्टिप्लिकेशन आहे. सो इथं मल्टिप्लिकेशन होईल आणि KW आपल्याला आता जर इथं किंमत भरली घ्यायची. सो 10⁻⁷ आणि इंटू काय असणार 1.0 इंटू 10⁻⁷. सो आपल्याला आन्सर मिळेल 10⁻⁻14 किंवा 1 इंटू 10⁻⁻14 पण मिळू शकता किंवा डायरेक्ट -10⁻⁻14 पण मिळू शकता. सो आपल्याला आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरची व्हॅल्यू काय मिळाली 1 इंटू 10⁻⁻14. सो हे एक व्हॅल्यू लक्षात ठेवा. याच्याच बेसिसवरती आपण pH आणि pOH बघणार आहे. इथेच बघून घेऊया आता pH आणि pOH काय असतं. सो pH म्हणजे काय, पहिला तर pH चं बघूया सगळं की pH चा फॉर्म्युला काय आहे. इट इज अ निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H3O प्लस. H3O प्लस किंवा H प्लस घ्या, दोन्ही सेम आहे. सो H3O प्लस चा निगेटिव्ह लॉगॅरिथम जेव्हा घ्याल तुम्ही तेव्हा आपल्याला pH फाइंड होणार आहे त्या सोल्युशन साठी. आणि pOH म्हणजे काय असणार आहे, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ OH मायनस. ओके, सो यांचे दोन फॉर्म्युले आहेत ते करून ठेवा. म्हणजे कधी तर तुम्हाला म्हणजे मोस्टली तुम्हाला हे देतात की म्हणजे H3O प्लस त्या सोल्युशन मधलं कॉन्सन्ट्रेशन एवढं आहे आणि त्याचा pH फाइंड करा किंवा pOH फाइंड करा. सो या पद्धतीने देतात. त्यानंतर आता पुढे बघूया आपण काय होणार आहे. तर यांच्या दोघांमधलं रिलेशन आपल्याला फाइंड करायचं आहे, pH आणि pOH मधलं रिलेशन फाइंड करायचं आहे. सो त्यासाठी आता जर हा फॉर्म्युला घेतला समजा कोणता, आपण हा घेऊया की म्हणजे KW इज इक्वल टू काय H3O प्लस OH मायनस. ओके, हा झाला आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर आहे आपल्याला माहिती आहे. आता KW ची आपल्याला व्हॅल्यू काय मिळाल्या 1 इंटू 10⁻⁻14. ओके, 1 इंटू 10⁻⁻14 आणि H3O प्लस आणि OH मायनस हे आहेच तसे राहील. सो आता आपण करणार आहे की दोन्ही साईडला लॉग घेणार. जेव्हा आपण इकडे लॉग घेईल समजा, आता लॉग घेतल्यावर काय होतं, जे वरती लॉग टू द बेस 10 घेणार आहे. सो जे रेजला असेल ते पॉवर पुढे येते. सो इथं -14 पुढे येईल आणि log 10 आपल्याला माहिती आहे 1 असतो. सो तिथं काही राहणार नाहीये. सो -14 फक्त पुढे येणार आहे. मोस्टली तुम्हाला एक्झाम्पल्स मध्ये पण असंच करायचं आहे की म्हणजे आता कॉन्सन्ट्रेशन देतील समजा 10⁻⁻6 आणि म्हणतील pH फाइंड करा. सो कसं होणार आहे, इथं -6 दिले की नाही. सो सिम्पली 10 जर समजा 6 दिले तर ते 6 पुढे येईल आणि कॉन्सन्ट्रेशन असेल pH असेल तो 6 असेल. ओके, जर pOH विचारलं तर काय करावं लागेल आपल्याला, आता ते पुढे रिलेशन मध्ये बघा. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की pH आणि pOH मधलं रिलेशन काय असतं, pH प्लस pOH इज इक्वल टू 14. सो 14 मधून जेव्हा तुम्ही 6 मायनस कराल तेव्हा तुम्हाला pOH भेटेल. सो त्या केसमध्ये बघूया आपण एक्झाम्पल्स पुढे. सो इथं 14 होईल, इथे काय होईल तर लॉग ऑफ H3O प्लस इथं बेस 10 लिहूया आणि आता इथं मल्टिप्लिकेशन मध्ये जेव्हा लॉग येतात तेव्हा माहिती आपल्याला यांची ऍडिशन होते. ओके, सो ऍडिशन ऑफ OH मायनस. आता दोन्ही साइडला आपण -1 न मल्टिप्लाय करू समजा. सो इथं -न मल्टिप्लाय केल्यावर इथं 14 झालं आणि यांना काय होणार आहे, इथं निगेटिव्ह होईल
प्लस आणि यांना मायनस मध्ये लॉग 10 OH मायनस. ओके, या पद्धतीने झालं. सो आता कसं असेल, आता जर तुम्ही याला नीट बघितला तर मायनस लॉग टू दी बेस 10 H3O प्लस, हेच म्हणजे काय आहे, pH आहे. ओके, हेच म्हणजे आहे pH आणि निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ OH मायनस आहे, तेच म्हणजे आहे pOH. ओके, सो सिम्पली आपण इथे पुट करू शकतो त्याला pH आणि हा झाला pOH. सो आपल्याला रिलेशन मिळालं pH प्लस pOH इक्वल टू 40. ओके, सो इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांना? आता इथे लक्षात काय ठेवायचं, तर हे एक लक्षात ठेवा, pH चा फॉर्म्युला काय आहे, pOH चा फॉर्म्युला काय आहे, दोघांमध्ये रिलेशन काय आहे आणि आयन प्रोडक्ट ऑफ वॉटरची एक व्हॅल्यू की 1 × 10⁻14. सो एवढंच आहे pH आणि pOH मध्ये. आता आपल्याला पार्ट कट झालाय का तो माहित असावा, म्हणजे एक जर 7 पेक्षा जर pH कमी असेल किंवा एखाद्याचा pH कमी असेल समजा 7 पेक्षा, तर तो असेल ऍसिडिक नेचर दाखवत असेल. जर एक्झॅक्ट 7 असेल तर तो न्यूट्रल असेल आणि जर 7 पेक्षा पुढे असेल pH, ओके, सो 7 पेक्षा जर pH पुढे असेल तर तो असेल बेसिक. ओके, सो एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि या पॉइंट्स मध्ये एवढंच आहे. आता पुढचे पॉइंट्स बघूया. आता आपण बघणार आहे सॉल्टची कन्सेप्ट, की सॉल्ट कसे तयार होतात त्या पद्धतीनं. सो एक तर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, नाहीतर स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड वीक बेस. सो हे एकत्र येतात आणि त्या पद्धतीने सॉल्ट तयार होतात, म्हणजे वीक ऍसिड आणि वीक बेस. आता एक एक्झाम्पल किंवा समजा NaCl घेतलं. सो NaCl हे कसं, एक NaCl माहिती आपल्याला सॉल्ट आहे एका पद्धतीचं. सो NaCl कसं तयार होतं, तर NaOH हा एक स्ट्रॉंग बेस आहे आणि HCl हा एक स्ट्रॉंग ऍसिड आहे. तेव्हा हे स्ट्रॉंग ऍसिड आणि हा स्ट्रॉंग बेस जेव्हा एकत्र येईल, म्हणजे आता याच्यात काय होईल, Na आणि इथं Cl, सो हे एकत्र येतील आणि हा OH आणि H यांचं H2O बनेल. सो इथे NaCl आणि प्लस H2O. सो या पद्धतीचं NaCl तयार होईल. या पद्धतीने सगळे सॉल्ट्स तयार झालेले. म्हणजे आता जर समजा प्रत्येकाचं एक एक्झाम्पल घेतलं, समजा आता इथं NH4Cl आहे, तर NH4Cl कशापासून तयार झालेला असणार आहे, तर हा आहे स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड कोणता, HCl प्लस वीक बेस कोणता, NH4OH. सो यापासून तयार झालेले NH4Cl. त्याच पद्धतीने वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस आता CH3COO Na. सो हा कशापासून तयार झालाय, तर CH3COOH आणि NaOH यापासून तयार झालाय. आणि हे जर बघितलं तर सेम त्याच पद्धतीने CH3COOH आणि NH4OH. सो या पद्धतीने वीक ऍसिड आणि वीक बेस पासून तयार झालेले आहे हे सॉल्ट. आता यामध्ये आपल्याला बघायचं काय की म्हणजे त्यांनी नेचर कसे दाखवतात, म्हणजे जेव्हा तुम्ही सॉल्ट घ्याल आणि तेव्हा त्यांना त्याला हायड्रोलाइज कराल, तेव्हा ते सोल्युशनची नेचर काय दाखवतात ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे एकतर ऍसिडिक दाखवतील किंवा बेसिक दाखवतील का न्यूट्रल दाखवतील. सो या पद्धतीने आपल्याला त्यांचं नेचर फाइंड करायचं. आता एखादा एक्झाम्पल घेऊया, म्हणजे पहिला स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसचा बघा. सो स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस एखादा एक्झाम्पल घेतलं, NaCl आहे तसं घेतलं समजा. सो NaCl चं जेव्हा तुम्ही आयनायझेशन कराल, म्हणजे ऍक्व्हियस सोल्युशन मध्ये टाकाल, तेव्हा काय होईल, Na प्लस प्लस Cl मायनस होईल. ओके, सो Na प्लस आणि Cl मायनस हे आपल्याला आयन्स मिळाले. सो Na प्लस आणि जेव्हा Cl मायनस, तेव्हा तुम्ही त्याला जेव्हा हायड्रोलाइज कराल, हायड्रोलाइज काय करणार आहे, म्हणजे आपण काय करणार आहे, H प्लस आणि OH मायनस म्हणजे H2O ऍड करणार आहे. आता आपण या पद्धतीने घेऊया, H प्लस आणि OH मायनस किंवा H3O प्लस केला तरी चालेल. सो या पद्धतीने त्यांच्यात ऍडिशन करणार आहे समजा. सो आता काय तयार होणार आहे, Na जॉईंट होईल OH सोबत आणि Cl HCl सोबत. सो आपल्याला HCl प्लस NaOH हे मिळेल. खरं आता जर तुम्ही बघितला तर HCl आणि NaOH काय आहेत, तर हे एक तर स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे. म्हणजे हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतात ते कसे होतात, जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह सोल्युशन टाकले की लगेच ब्रेक होणार आहे, लगेच आयनाइज होणार आहे. आपण बघितले की डिसोसिएट होतात कम्प्लिटली आणि डिसोसिएट होऊन काय बनवणार आहे, Cl मायनस H प्लस बनवतील आणि Na प्लस पुन्हा एकदा बनवणार आहे. सो ही प्रोसेस कंटिन्यूअस होत जाणार. म्हणजे असं म्हणू शकता की ही प्रोसेस होत नाही, म्हणजे टेंडन्सीज नाहीये यांची की ते वॉटरच्या मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट करतील. सो ओके, म्हणजे त्यामुळे कायम त्या सोल्युशन मध्ये Na प्लस आणि Cl मायनस हे वेगवेगळे राहणार आहेत. ते वॉटरच्या मॉलिक्यूल सोबत रिॲक्टच करणार नाही. का, कारण की रिॲक्ट केल्यानंतर ते आणि बनणार आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट पुन्हा डिसोसिएट होणार आहेत आणि त्यामुळे Na प्लस आणि Cl मायनस पुन्हा मिळत जाणार आहे. सो या पद्धतीनं ते रिॲक्टच होणार नाहीये एकमेकांसोबत, त्यांनी टेंडन्सी दाखवत नाहीये. सो हे सोल्युशन मिळेल तुम्हाला न्यूट्रल. ओके, आणखी सॉल्ट न्यूट्रल, वॉटर न्यूट्रल. सो तुमचं लास्ट सोल्युशन असेल ते न्यूट्रल असेल. ओके, आता बघूया आपण स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस साठी. ओके, हे तर आपल्याला मिळालं न्यूट्रल. आता त्या पद्धतीने स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस साठी बघायचं आहे. आता याचं एक्झाम्पल घेतलं समजा NH4OH सॉरी NH4Cl.
तर हे कशापासून तयार झाले म्हणलो आपण, HCl हे स्ट्रॉंग ऍसिड आहे प्लस NH4OH, यापासून तयार झाले NH4Cl. सो याचं कसं होईल आता, जेव्हा तुम्ही याचं आयनायझेशन होईल तेव्हा NH4 प्लस आणि Cl मायनस हे दोन वेगवेगळे आयन्स मिळतील. आता याची Cl चा आपण बघितले, Cl ची की टेंडन्सीज नसणार आहे की तो वॉटरच्या मॉलिक्यूल सोबत रिएक्ट करेल, कारण की जेव्हा वॉटरच्या मॉलिक्यूल सोबत रिएक्ट करेल Cl चं HCl तयार होईल आणि HCl चं पुन्हा Cl, म्हणजे HCl चं पुन्हा H प्लस आणि Cl मायनस तयार होणार आहे. सो हे कॉन्स्टंटली होत जाणार आहे, त्यामुळे ते रिएक्टच करणार नाही समजा मॉलिक्यूल सोबत. ओके, सो म्हणजे फक्त कोण राहिला, NH4. आणि NH4 माहिती आपल्याला. ओके, NH4 प्लस घेऊया आणि याला रिएक्ट करूया वॉटरच्या मॉलिक्यूल सोबत. सो हा रिएक्ट केल्यानंतर H प्लस OH मायनस, आणि जेव्हा याची रिएक्शन होईल तेव्हा हा OH मायनस सोबत अटॅच होईल आणि NH4 OH तयार करेल. ओके, आणि हा H प्लस आहे तसाच राहील, किंवा H प्लस किंवा H3O प्लस काही लिहू शकता तुम्ही. सो H प्लस आहे तसाच राहील आणि NH4 OH तयार होईल. आता NH4 OH काय आहे, हा वीक बेस आहे. ओके, वीक बेस काय म्हणले आपण की वीक बेस आहे, हा थोड्या प्रमाणात डिसोसिएट होतो, त्यामुळे हा आहे तसा राहील, म्हणजे NH4OH चा हा NH4OH तयार होईल आणि तिथंच थांबेल. ओके, याचं पुढे डिसोसिएट खूप काही होणार नाहीये. सो आपल्याला OH मायनस याच्यासोबत गेले, OH मायनस ह्यासोबत गेले वॉटर मध्ये, आणि H प्लस हे जादा राहणार आहे. आता जेव्हा एखाद्या सोल्युशन मध्ये H प्लस आयन्स OH पेक्षा पण जादा आहे, H प्लस जादा आहे म्हणल्यावर हे सोल्युशन मिळेल आपल्याला ऍसिड. ओके, सिंपली काय होणार आहे की बाबा NH4OH होतं, NH4Cl होतं, NH4 आणि Cl मायनस तयार झालं. Cl मायनस तर काही रिएक्टच करणार नाहीये, सो NH4 रिएक्ट करणार, NH4 काय OH सोबत जाणार आणि वीक बेस तयार करणार. वीक बेस तयार केला तो पुढे काही डिसोसिएट होणार नाहीये, त्यामुळे H प्लस चं प्रमाण वाढेल, म्हणजे OH मायनस तर जॉईंट झाला त्याला, H प्लस चं प्रमाण वाढलं. H प्लस चं प्रमाण वाढलं म्हणजे हा ऍसिडिक झाला. सो सिंपली आपण या पद्धतीने सांगू शकतो की जो स्ट्रॉंग आहे त्या पद्धतीने होता, म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड आहे तर ऍसिडिक होणार आहे. आता जर स्ट्रॉंग बेस घेतला तर हा ऑब्वियसली बेसिक होणार आहे सोल्युशन. तरी पण बघूया आपण आता CH3COONA. सो हा कशापासून तयार झालाय म्हटला तर CH3COOH हा एक स्ट्रॉंग वीक ऍसिड आहे, आणि त्यानंतर NaOH यांच्यापासून तयार झाले CH3COONA. यामध्ये कसं होईल, यांचं जर आयनायझेशन केलं तर CH3COO मायनस प्लस Na प्लस या पद्धतीने तयार होईल. सो Na प्लस याची टेंडन्सी नसणार आहे, कारण की Na प्लस काय, Na प्लस जर रिएक्ट झाला तर NaOH तयार करेल, आणि NaOH काय स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे तो पुन्हा डिसोसिएट होणार कम्प्लीटली. सो त्यामुळे ते कंटिन्युअस होत जाणार आहे. सो याची टेंडन्सी नसणार आहे. सो म्हणजे रिएक्ट कोण करणार आहे, फक्त CH3COO मायनस हा रिएक्ट करेल वॉटरच्या मॉलिक्यूल सोबत, म्हणजे OH मायनस सोबत रिएक्ट केला, हा रिएक्ट कोणासोबत करेल H प्लस सोबत, आणि हा तयार करेल CH3COOH आणि OH मायनस आहे तसे लागते. हे तर CH3COOH आहे, हे एक वीक ऍसिड आहे, हे तर पुढे डिसोसिएट होणार नाहीये. त्यानंतर राहिले OH मायनस, हे सोल्युशन्स मध्ये म्हणजे OH मायनस वाढणार आहे. OH मायनस वाढले म्हणजे हे सोल्युशन बेसिक आहे आपल्याला. ओके, सिंपल आहे. त्यानंतर आता वीक ऍसिड आणि वीक बेस. आता वीक ऍसिड आणि वीक बेसचं आपण डायरेक्टली असं एक्झाम्पल नाही घेत, म्हणजे काय होईल ऍसिडिक बेसिक. सो इथे एक आपण जनरल रिएक्शन घेऊया, म्हणजे BA म्हणजे बेस आहे, ऍसिड आहे, आणि B प्लस होईल आणि A मायनस. सो या पद्धतीने याच्या आयनायझेशन होईल. सो या केस मध्ये काय असणार आहे तर एक सिंपली लक्षात ठेवा, यामध्ये रिलेशन्स होतात K इज ग्रेटर दॅन B, K इज लेस दॅन KB आणि K इज इक्वल टू KB. आता हे K KB काय आहेत तर डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. हा ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे, हा बेसचा डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. ओके, जेव्हा हे रिएक्ट करतील, आता जेव्हा ऑब्वियसली आपल्याला कळते की ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त आहे, त्यामुळे हे सोल्युशन आपल्याला भेटणार आहे ऍसिडिक. इथे बेसचा जादा आहे तर हे भेटणार आहे बेसिक, आणि जेव्हा दोन्ही पण सेम असतील तेव्हा आपल्याला ते भेटणार आहे न्यूट्रल. ओके, सो एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला या केसमध्ये सॉल्टच्या की काय काय कशा पद्धतीने होणार आहे, की कोणतं सोल्युशन कोणता स्ट्रॉंग असणार आहे, कोणता वीक असणार आहे, नंतर त्यांचं सोल्युशनचं नेचर कसं असणार आहे हायड्रोलायसिस केल्यानंतर, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि KA KB हे जर तुम्हाला देतील आणि त्या पद्धतीने आपल्याला फाइंड करायचं की हे ऍसिडिक आहे का बेसिक. ओके, तर सगळ्यांना क्लिअर झालं असेल शॉर्ट पॉइंट. आता पुढचे पॉइंट्स बघूया. ओके, तर आता आपण कन्सेप्ट बघणार आहे बफर सोल्युशनची. तर बफर सोल्युशन काय असतं, म्हणजे एक असं सोल्युशन आहे समजा की ज्याच्यामध्ये जर तुम्ही थोड्या प्रमाणात स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस काही जरी टाकलं तर त्या सोल्युशनचा pH चेंज होणार नाही. म्हणजे जरी आता समजा
तुम्ही एखादं स्ट्रॉंग ऍसिड टाकताय तर ते सोल्युशन ऍसिडिक व्हायला पाहिजे. पण खरं जर ते बफर सोल्युशन असेल तर ते पीएच चेंज होणार नाही. म्हणजे ते पीएच मध्ये जो चेंज आणणार आहे ते ड्रास्टिक चेंज थांबवणार आहे. पण ते बफर सोल्युशन थांबवणार. तो आता इथे दोन टाइप्स पडतात. म्हणजे पहिला ऍसिडिक बफर सोल्युशन आणि दुसरा बेसिक बफर सोल्युशन. ओके, सो या पद्धतीने टाइप पडतात ऍसिडिक बफर सोल्युशन आणि बेसिक बफर सोल्युशन. तर ऍसिडिक बफर सोल्युशन मध्ये काय असतं तर वीक ऍसिड असतं आणि वीक ऍसिडचं सॉल्ट असतं कशासोबत तर स्ट्रॉंग बेस. ओके, काल ऍसिडिक मध्ये काय असतं वीक ऍसिड आणि त्याच वीक ऍसिडचं सॉल्ट तर ते स्ट्रॉंग बेस. त्याच पद्धतीने बेसिक बफर सोल्युशन मध्ये काय असतं ते वीक बेस असतो आणि वीक बेसचं सॉल्ट असतं स्ट्रॉंग ऍसिड. म्हणजे आता जर इथे एखादं एक्झाम्पल घेतलं आपण तर आता वीक ऍसिड घेऊया CH3COOH हा एक वीक ऍसिड घेतला. सो त्याचं सॉल्ट स्ट्रॉंग बेस होतं. तर स्ट्रॉंग बेस कोणता NaOH जर इथे अटॅच केला तर आपल्याला याचं सॉल्ट मिळणार आहे CH3COON. ओके, तो या पद्धतीने भेटेल. आणि याचं जेव्हा तुम्ही ऍडिशन करता म्हणजे यावेळी याचं जेव्हा तुम्ही सोल्युशन तयार करता तर ते तयार होईल बफर सोल्युशन. आणि हे बफर सोल्युशन असं तयार होईल की म्हणजे जेव्हा तुम्ही यात काही तर स्ट्रॉंग बेस किंवा स्ट्रॉंग ऍसिड टाकाल तर याचं पीएच चेंज होणार नाही. सो यासाठी फॉर्म्युला असतात बफर यांचा पीएच कॅल्क्युलेट करण्यासाठी. ओके, सो पीएच कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे तर याचा सिंपली पीके प्लस सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. ओके, सो याचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे अपॉन याचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे. आणि सेम इथं पीएच चा फॉर्म्युला असणार आहे पीकेबी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. ओके, सो या पद्धतीनं फॉर्म्युला असणार आहेत पीएच साठी आणि पीओएच साठी. आता पीके म्हणजे काय तर सिंपली पीके चा फॉर्म्युला आहे मायनस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. ओके, सो सॉरी ऍसिड नाही इथे. सो इथं असतो के म्हणजे काय तर डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. ओके, हे फॉर्म्युले लर्न करून ठेवा. यावरती क्वेश्चन विचारले जातो. आणि सेम तसंच पीकेबी चा फॉर्म्युला काय असेल तर मायनस लॉग आणि कॉन्सन्ट्रेशन मध्ये असेल पीकेबी. ओके, सो हे जे चार फॉर्म्युलेज आहेत हे लर्न करून ठेवा. प्रत्येक टर्म सांगतो आणि एकदा की पीएच म्हणजे काय आपल्याला माहिती पीएच आणि पीओएच असणार आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे पीके प्लस लॉग टू दी बेस 10 सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. आणि पीके चा फॉर्म्युला काय मायनस लॉग टू दी बेस 10 के चा असणार आहे. के तर काय तर आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे आणि सेम बेसिक साठी असेल. ओके, सो बफर सोल्युशन मध्ये एवढेच कन्सेप्ट आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. ओके, तर आता बघूया की सॉल्युबिलिटी प्रोडक्ट काय आहे. ओके, सॉल्युबिलिटी प्रोडक्ट यासाठी एक सिंपल फॉर्म्युला असतो. त्यांना ते म्हणजे त्यावरतीच कॅल्क्युलेशन विचारतात. सो सिम्पली एक कन्सेप्ट बघूया. समजा AgCl आहे, ह्याचं आयनायझेशन केल्यावर Ag प्लस आणि Cl मायनस आपल्याला भेटणार आहे. ह्याचा जर डिसोसिएशन कॉन्स्टंट बघितला तर तो काय असणार आहे Ag प्लस Cl मायनस अपॉन AgCl. ओके, आता हे AgCl असणार आहे ते पण कॉन्स्टंट असणार आहे. ते जर जेव्हा इकडे जाईल तेव्हा ते आपण त्याला के ने इंडिकेट करूया. सो Ag प्लस Cl मायनस. सो या पद्धतीचं हे AgCl चं कॉन्सन्ट्रेशन असेल ते कॉन्स्टंट असेल इकडे गेल्यावर. आता समजा हा जो हे जे मल्टिप्लिकेशन आहे त्यालाच म्हणतो आपण सॉल्युबिलिटी प्रोडक्ट किंवा त्याला KSB या टाइप मध्ये दाखवतो. हा असेल सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. ओके, सो याच्यासाठी फॉर्म्युलेज काय ते एक लक्षात करून घ्या. हा म्हणजे हा आहे सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. आता आपल्याला रिलेशन्स बघायचं आहे कशातलं एक तर सॉल्युबिलिटी मधलं आणि सॉल्युबिलिटी प्रोडक्ट मधलं. ओके, सो दोघांमध्ये रिलेशन फाइंड करायचं आपल्याला. सो यांच्यात रिलेशन काय असतं डायरेक्ट सिम्पली करून घ्या म्हणजे तो फॉर्म्युलाच लक्षात ठेवा, बाकी काही गरज नाही. सो
KSP इज इक्वल टू x रेज टू x, y रेज टू y आणि s रेज टू x प्लस y. आता KSP म्हणजे काय असणार आहे, तर हा सॉल्युबिलिटी प्रोडक्ट असणार आहे. त्यानंतर x म्हणजे नंबर ऑफ जेवढे ते सांगतो जेवढे नंबर ऑफ प्लस आयन्स असतात म्हणजे कॅटायन्स असतात, त्यानंतर हे नंबर ऑफ अनायन्स असेल आणि त्यानंतर s ही सॉल्युबिलिटी आहे आणि x प्लस y. आता या एक एक्झाम्पल घेऊया. समजा AlOH थ्राइस. सो हे एक्झाम्पल घेतलं समजा. सो यामध्ये आता Al किती आहे, सो Al 1 आहे आणि इथं OH मायनस किती आहे, तर 3 आहे. म्हणजे याचं जर डिसोसिएशन झालं तर Al प्लस आणि OH मायनस, तर 3 OH मायनस या पद्धतीने तयार होणार आहे. 1 Al तयार होईल आणि 3 OH मायनस तयार होईल. सो सिम्पली H ची व्हॅल्यू 1 पुट करायची आणि Y ची व्हॅल्यू 3 पुट करायची. सो आपल्याला काय भेटेल, 1:1, 3:3 आणि S:1 प्लस 3. ओके, सो आपल्याला आन्सर भेटेल नाही. आता 3 चा क्यूब किती असेल, 27 S आणि (4). सो हे असेल या पद्धतीचं रिलेशन. सो लक्षात काय ठेवायचं आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे इथं आता तुम्ही कोणतं पण एक्झाम्पल घेऊ शकता, तो त्या पद्धतीनं हे रिलेशन लागायचं आहे. सो या पद्धतीचं रिलेशन आहे सॉल्युबिलिटी आणि सॉल्युबिलिटी प्रोडक्ट मध्ये. आणि एक मोलार सॉल्युबिलिटी काय असते फक्त लक्षात घ्या. काही एक्झाम्पल्स मध्ये लागू शकते. मोलार सॉल्युबिलिटी म्हणजे काय, की सॉल्युबिलिटी अपॉन मोलार मास. ओके, हे मोल पर ग्रॅम मध्ये किंवा मोल पर लिटर मध्ये या टाइप मध्ये असतात. सो मोल पर ग्रॅम मध्ये असतं. ओके, सो सॉल्युबिलिटी अपॉन मोलार मास म्हणजे सॉल्युबिलिटी मोलार सॉल्युबिलिटी असणार. ओके सर, हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल सगळ्यांना की सॉल्युबिलिटी प्रोडक्ट काय. त्यानंतरचा एक लास्टचा कन्सेप्ट राहतो आपला, तो म्हणजे कॉमन आयन इफेक्ट. त्यावरती एवढं काही विचारणार नाही थोडा, म्हणजे खूपच छोटा कन्सेप्ट आहे तो. तर बघून घ्या फक्त तरी पण कॉमन आयन इफेक्ट काय. सो कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय, आता एखादा एक्झाम्पल एक एक बिग ऍसिड किंवा CH3COH. सो याची एक रिएक्शन झाली, समजा CH3COO मायनस तयार करत आहे आणि हा H प्लस तयार करत आहे. आणि याचंच एक स्ट्रॉंग ऍसिड सोबत एक इलेक्ट्रोलाइट परत स्ट्रॉंग बेस सोबत आहे, समजा म्हणजे CH3COO NH4 या पद्धतीने आहे. सो याचं जेव्हा होईल इलेक्ट्रोलायसिस, तर तेव्हा काय होईल, CH3COO आणि इथे NH4 असेल. सो या केसमध्ये ही रिएक्शन आहे ती खूप फास्ट मध्ये होणार आहे. सो CH3COH चं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढणार, कारण की ही रिएक्शन फास्ट होत जाणार आहे आणि या रिएक्शनमुळे CH3COH चं प्रमाण पण वाढणार आहे. आणि या प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा हे सप्रेस करणार आहे या रिएक्शनला. ओके, सो या रिएक्शनला हे सप्रेस करणार आहे. त्यामुळे ही रिएक्शन आहे CH3COH, ही रिएक्शन रिव्हर्स ऑर्डर मध्ये होणार आहे. ओके, सो म्हणजे CH3COO प्लस H प्लस होईल आणि CH3COH होईल. सो एवढंच आहे की म्हणजे एखाद्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या ऍसिडमुळे जी फर्स्ट रिएक्शन असेल ती रिव्हर्स ऑर्डर मध्ये होईल किंवा सप्रेस होईल. हाच आहे कॉमन आयन इफेक्ट. याच्यावरती काय खूप एक्झाम्पल्स किंवा काही विचारणार नाही थोडा. ओके, सो हा झाला कॉमन आयन इफेक्ट. पुढे फक्त तुम्हाला काही पॉइंट सांगतो की काय काय अजून लक्षात ठेवायचं आहे. ओके, स्टॉप कर दे, म्हणजे स्टॉप कर नको, स्टॉप नको, बंद कर दे. ओके, तर माझे सांगितलेले सगळे फॉर्म्युले क्लिअर करा आणि या काही कन्सेप्ट्स आहेत, म्हणजे छोटे छोटे पॉइंट्स आहेत. म्हणजे आता किडनी स्टोन मध्ये काय असतं, तर CaCO2O4 हे एवढे लक्षात ठेवा. नंतर pH ऑफ ब्लड 7.36 to 7.42 आणि हे असतं ते बफर सोल्युशन. यांचं बफर सोल्युशन असतं H2CO3 आणि HCO3 मायनस. ओके, तर pH ऑफ ब्लड कोण मेंटेन करतात विचारलं तर H2CO3 आणि HCO3 हा ब्लडचा pH मेंटेन करतात. कारण की ब्लडचा जर pH 0.2 ने जरी इकडे इकडे झाला समजा, सो इट विल फॅटल असू शकतं ते, म्हणजे डेथ पण होऊ शकते. सो त्याचं मेंटेन करायचं काम कोणाचं असतं, तर या दोन आयन्स असतात. त्यानंतर आणि एक कन्सेप्ट आहे म्हणजे आयनिक प्रोडक्ट आणि सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. आता आयनिक प्रोडक्ट काय समजा, तर आयन्सचं प्रमाण किती आहे समजा. सो त्या केसमध्ये कसं होईल, आता जर समजा ही सॉल्युबिलिटी आहे आणि हा आहे आयन्स. ओके, सो आता जेव्हा आयन्स आणि सॉल्युबिलिटी हे दोघं पण इक्विलिब्रियम मध्ये असतात. इक्विलिब्रियम मध्ये असणार म्हणजे काय, जेवढे आयन्स आहेत आणि तेवढीच त्याची सॉल्युबिलिटी होते आणि तेवढेच आयन्स त्यामध्ये गेलेले तर ते सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करेल. आता ऑब्वियस आहे, म्हणजे एवढी सॉल्युबिलिटी आहे समजा, तर त्यामध्ये तेवढेच आयन्स टाकले तर ते एक इक्विलिब्रियम होईल सोल्युशन तयार.
त्यानंतर जर समजा आयन्स जास्त असतील म्हणजे सॉल्युबिलिटी पेक्षा आयन्स आपण त्यात जास्त टाकले तर तेव्हा काय सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होईल. आणि जेव्हा एखाद्या केसमध्ये समजा आयन्स कमी आहेत आणि सॉल्युबिलिटी खूप जास्त आहे म्हणजे अजून त्यात मावू शकतं पण आयन्स तेवढेच होते त्यामुळे कमी मावलं सो त्या केसमध्ये अनसॅच्युरेटेड असेल. सो एवढेच कन्सेप्ट आहेत आणि हा टॉपिक संपलेला आहे. जेवढे फॉर्म्युले सांगितलेले ते सगळे करून घ्या पार्ट आणि PYQ सोडवा.